एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. उन्हाळी अधिवेशनमध्ये आमदार रवी राणा यांनी सभागृहात विदर्भाच्या पर्यटन विकासाचा मुद्दा उचलला. त्यांनी विदर्भाच्या पर्यटन विकासासाठी एक विशेष विकास आराखड्याची मागणी केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चिखलदरा, सेमाडोह, कोलखास या भागात जंगल सफारी, पर्यटन निवास व्यवस्था, सुरक्षित रस्ते, मूलभूत सुविधा उभारण्याची गरज त्यांनी सभागृहात मांडली आहे. त्याचसोबत संत गाडगेबाबा समाधी मंदिर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळ, महानुभाव पंतांची काशी रिद्धपूर तीर्थक्षेत्र, बुद्धभूमी जिथे बुद्धांची मूर्ती उभारल्या जाणार आहे, ब्रह्मकुमारी आश्रम अशा धार्मिक स्थळांना विकसित करायची मागणी सभागृहात केली आहे. त्याचसोबत अमरावती येथे राजकमल चौकात जो जीर्ण झालेला खापर्डे वाडा आहे, तिथे श्री संत गजानन महाराजांची संबंधित वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात यावे, जेणेकरून शहराच्या आणि विदर्भाच्या धार्मिक पर्यटनाला गती मिळणार आणि रोजगार निर्मिती होणार, असेही सुझाव व्यक्त केले आहेत. तर आमदार रवी राणा यांनी सभागृहात कोणते मुद्दे मांडले हे बघूया. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 293 या प्रस्तावावर अध्यक्षपदी बोलणार आहे. अपक्ष आपण उशिरा मला वेळ दिला तरी आपले धन्यवाद मनापासून. आणि या ठिकाणी पर्यटन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अनेक पर्यटनाच्या माध्यमातून अनेक ज्या ठिकाणी आपण पाहिलं की आता कोकणाच्या विषयावर अनेक तिथे चर्चा झाल्या, पश्चिम महाराष्ट्रावर चर्चा झाल्या, पुणे मुंबई या विषयावर सुद्धा चर्चा झाल्या. पण विदर्भसुद्धा अध्यक्ष महोदय आज जर पाहिलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा अध्यक्ष महोदय भाग आहे, ज्यामध्ये अध्यक्ष महोदय आज ताडोबासारखं एक चांगलं जंगल सफारीचं एक जे डेव्हलप झालेलं आहे आणि ताडोबाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटन वाढलेलं आहे. आणि ताडोबासारखा प्रकल्प ज्या पद्धतीनं आज पर्यटनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय पूर्ण देशातून पर्यटन तिथे येतात, विदेशातून सुद्धा येतात. त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताडोबासारख्या एका पर्यटनाला चालना दिली. त्याच पद्धतीनं मेळघाट आमचं जे विदर्भातलं नंदनवन आहे, मेळघाट ज्या ठिकाणी सेमाडो, कोलखास आणि मोठ्या प्रमाणात चिखलदरा या भागामध्ये वन्य प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी वास्तव्य आहे, जंगल मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच धर्तीवर अध्यक्ष महोदय ताडोबाच्या धर्तीवरचं पर्यटन हे मेळघाटमध्ये झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय मेळघाटमध्ये आदिवासी बहुल भाग असल्यामुळं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जर पर्यटन झालं मोठ्या प्रमाणात, सेमाडो, कोलकाता, चिखलदरा या भागामध्ये जर पर्यटनाला चालना मिळाली, जंगल सफारी मोठ्या प्रमाणात झाली, तर त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल मोठ्या प्रमाणात. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण पाहिलं की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांना वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा त्यांना रोजगार मिळते तिथली परिस्थिती चांगल्या प्रकारे उंचावल्या जाते. अध्यक्ष महोदय आदिवासी बहुल जरी असला तरी ताडोबासारखं त्या ठिकाणी मेळघाट जंगलाला सुद्धा जंगल सफारीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी वनतारासारखं अध्यक्ष महोदय आज गुजरातमध्ये वनतारा जे आहे जे डेव्हलप झालं अध्यक्ष महोदय, आज पूर्ण देशामध्ये विदेशामधून वनतारा पाहायला लोक येतात. आज महाराष्ट्रामध्ये जर मेळघाटसारख्या भागामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारासारखं जू जर डेव्हलप झालं तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. म्हणून या ठिकाणी वनतारासारखं उद्यान हे सुद्धा अध्यक्षमध्ये या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्याला चालना मिळाली पाहिजे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण पाहिलं की तीर्थक्षेत्राच्या सोबत अध्यक्ष महोदय पर्यटनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळते. तीर्थक्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं की आमच्या विदर्भामध्ये गाडगे महाराजांचं समाधी मंदिर आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भावी भक्त येतात. त्या समाधी मंदिराला लागून अनेक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. ते तीर्थक्षेत्र जर डेव्हलप झाले अध्यक्ष महोदय तर त्या ठिकाणी पर्यटनाला चांगली त्या ठिकाणी चालना मिळेल. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी समाधी आहे त्यांची अध्यक्ष महोदय, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहेच, पण त्यासोबत पर्यटनाला सुद्धा चालना दिली तर मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय त्या भागाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होईल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आज भीमटेकडीचा विषय असू द्या की बुद्धभूमी असू द्या, यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून तर दिलेली आहे. पण त्या ठिकाणचा अध्यक्ष महोदय भगवान गौतम बुद्धाची 51 फूट उंच मूर्ती
याची जे ते काम सुरू होत आहे त्याला सुद्धा अध्यक्ष महोदय चालना जर मिळाली तर बुद्धभूमीच्या माध्यमातून अनेक पर्यटन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय अमरावतीमध्ये ब्रह्मकुमारी प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या आश्रमाचं मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट होत आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय पर्यटनाला चालना देण्यासाठी ते जर ब्रह्मकुमारी प्रजापती आश्रम जर डेव्हलप झाला अध्यक्ष महोदय तिथे सुद्धा अनेक पर्यटकांना अगदी चांगली संधी मिळेल अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मानभाव आश्रम विश्वमध्ये आज जर पाहिलं अध्यक्ष महोदय मानभाव आश्रमाच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये मानभावाची काशी हे अमरावतीला समजले जाते अध्यक्ष महोदय. आणि रिद्धपूर सारखं एक मोठं तीर्थक्षेत्र अध्यक्ष महोदय अमरावतीला आहे. आज देशातले विदेशातले सुद्धा पर्यटन मानभावाच्या या आश्रमामध्ये येतात. त्या मानभाव आश्रमाला सुद्धा अध्यक्ष महोदय गोविंदपूर या भागामध्ये गोविंद प्रभूचं ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मंदिर आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याला सुद्धा मोठं विकसित जर केलं अध्यक्ष महोदय तर पर्यटनाला चांगली चालना मिळेल अध्यक्ष महोदय. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आज गजानन बाबा या ठिकाणी ज्याप्रमाणे शेगावसारखं तीर्थक्षेत्र आहे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय अमरावतीमध्ये खापर्डे वाड्यामध्ये गजानन महाराज हे स्वतः थांबले होते अध्यक्ष महोदय. त्या खापर्डे वाड्यामध्ये अध्यक्ष महोदय आज ऐतिहासिक धरोहर म्हणून त्या ठिकाणी संग्रहालय जर गजानन महाराजांच्या प्रत्येक वस्तू जर तिथे केलं अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटन त्या ठिकाणी वाढेल. म्हणून अशा मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय पर्यटनाला चालना देण्यासाठी जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात विविध गोष्टीला आपण प्राधान्य देतो विदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा.